बीड प्रकरणामध्ये वारंवार धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या अंजली दमानिया यांनी आता आपला निशाणा थेट शरद पवार यांच्याकडे वळवलाय। एक पंकजा मुंडे सोडल्या तर बीडमधील सगळे नेते हे शरद पवार यांच्या तालमीत मोठे झालेले आहेत। धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर हे सगळे पवारांच्या तालमीत मोठे झालेत। त्यामुळे आताची स्थिती गंभीर होण्यात शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आता त्यांना देखील मी काय म्हणू मला कळत नाहीये। त्यांच्या वयाचा आदर, त्यांच्या सगळ्याचा आदर, पण हे काय आहे? म्हणजे ही जी माणसं आहेत तर वडील म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं ना की त्यांनी त्यांच्या लोकांना त्यांचा कान पकडणं, चुकल्यावर कान पकडणं। तर ते काय म्हणाले होते मागच्या वेळेस की धनंजय मुंडेला आम्ही अनेक वेळा पाठीशी घातलं। काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या, का घातल्यात पाठीशी तुम्ही? तिथल्या तिथे त्यांना जर धडा शिकवला असता शरद पवारांनी तर आज हे सगळं घडताना दिसलं नसतं। बीड मधले जेवढे आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडून सगळे त्यांच्या पक्षातले होते। काय केलं त्यांनी त्यांना? काय शिकवलं त्यांनी त्यांना? आता पण आज जे मला तिसरं प्रकरण कळलंय, उबाटा गटाच्या लोकांनी काय कारवाई करतील ते? जसं शिंदे गटाच्या माणसांवर मी आता सांगून ते त्यांचा बोर्ड उतरवला आणि त्यांचं घर त्यांना परत मिळवून दिलं, तसं या सगळ्यांनी प्रत्येकाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळं बंद होईल। या सगळ्या पक्षांना गरज आहे, खरं तर सगळ्या पक्षांना गरज आहे की त्यांनी आता याच्यावर कारवाई करावी। प्रत्येक असा माणूस जो चुकीचं वागेल त्याच्यावर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडनं अपेक्षित आहे। आणि जर हे होत नसेल, हे सगळं थांबत नसेल तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी सुद्धा मागणी करणं गरजेचं आहे।